सखी सावली काव्यांजली फेडत नाही तोपर्यंत हे असेच कॉल येत राहणार। पैसे कधी देणार आणि हे आत्ताच सांगा। आत्ता? तू माझं बोलणं चोरून ऐकतेस? नॉट इंटरेस्टेड, मला माझी काम आहेत। विश्वजीत कधी देणार पैसे? आम्हाला उत्तर हवंय। बघा मी तुम्हाला सांगितलं ना 2-3 दिवस लागतील। मला सारखं सारखं फोन करून त्रास देऊ नका। म्हणजे वसुलीसाठी आम्हाला दुसरा मार्ग वापरावाच लागेल। काय करायचंय ते करा। काय झालं? कोणाचा फोन होता? कोणाचा नाही, तू तुझं बघ। स्टे आउट ऑफ दिस। देवा, तर आणखी कुठलं विघ्न नको। मला काही करून उद्याचा इंटरव्ह्यू क्रॅक करावाच लागेल। त्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत। एकदा का इंटरव्ह्यू क्रॅक झाला की मी या कर्जातून सुटेन। मग काव्याला तिची या घरात काय लायकी आहे ते दाखवतो। अरे बापरे, इतकी भूक लागली मला काहीतरी। अगं आशू, हे सामान एवढं कुठून आणलंस तू? अगं माझं नाहीये, व अंजलीच आहे। पण आता सगळं माझं झालंय। हा, अरे वा आशू, हे मला दाखव ना जरा। छान दिसे, मला दाखव ना काहीतरी असं ते ब्रश वगैरे। आता कोण कड म्हणलं? अगं आई थांब ग, हे धर। हॅलो हॅलो सुनंदाताई, काय तिकडे जाऊन विसरून नाही गेलात ना आम्हाला? कोण बोलते? पैसे वसूल करायला भेटलो होतो, आठवत आहे ना? तुम्हाला काय वाटलं कुठल्या तरी बिळात जाऊन लपून बसाल आणि आम्ही आमचे पैसे विसरून जाऊ? नाही, आम्ही लपून नाही बसलोय, आम्ही बाहेर आलोय जरा। हा, तुम्ही कुठे आहात ना ते आम्हाला इथे बसून दिसतंय। हा, हा कळलं? दादा ऐका ना, मी तुमचे पैसे ना लवकरात लवकर उद्या दुपारची मुदत देतो। बघा, उद्या दुपारपर्यंत जर पैसे भेटले नाहीत ना तर जिथं कुठं लपून बसलायत तिथं येऊन तुम्हाला शोधून काढू आणि राडा घालू, कळलं? उद्या दुपारी? अहो, अरे माझा करबा। आई, एवढे पैसे कुठून आणायचे? पैसे? कुठले पैसे काकू? अंजली काय करू ग मी आता? जळलं मेलं माझं ना नशीबच फुटकय। एका मागून एक संकटच कोसळतात नुसते। जगणं नकोच झालंय ग बाई मला। काकू काकू शांत हो ना प्लीज। नक्की काय झालं मला शांतपणे सांग ना। काय सांगू तुला माझ्या फुटक्या नशिबाची व्यथा। तुझे काका गेले कर्जबाजारी होऊन आणि अशा ह्या परिस्थितीत त्यांच्या आत्म्याला शांती कशी मिळणार ग? अंजली, त्या गुंडांचा फोन आला होता, त्यांना पैसे हवेत उद्याच्या उद्या। काय? हो ना, अगं उद्या दुपारपर्यंतची मुदत दिली त्यांनी आणि ते म्हणाले उद्या दुपारपर्यंत पैसे नाही दिले तर ते इथे येतील। आणि नको तो गोंधळ होईल का? मला काही सुचत नाही अंजली। अंजली बाळा, तूच कर ना काहीतरी। तू वचन दिलं होतंस की नाही, तू देशील त्यांचे पैसे, करशील ना काहीतरी?